एक सविस्तर बातमी आहे। नांदेड शहरातील एका इंग्रजी शाळेत शिक्षण घेणाऱ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर त्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने अत्याचार केलेला आहे। आरोपी ईशांत इंगोले याला पोलिसांनी अटक केलेली आहे। पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि आरोपीला अटक केली आहे। आरोपी ईशांत इंगोले याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान रात्री काही युवकांनी आरोपी शिक्षकाच्या घराला काळे फासले होते। आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे पीडितेच्या आईने तक्रार दिलेली आहे की त्यांच्या 7 वर्षाच्या मुलीवरती काल दिनांक 19/11/25 रोजी ती शाळेमध्ये असताना एका शिक्षकाने अतिप्रसंग केलेला आहे। सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईचा जबाब घेऊन संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जे समाविष्ट आरोपी आहेत त्यांना तुर्तास ताब्यात घेतलेला आहे। आरोपी ताब्यात आहे। न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आणि मालेगावच्या डोंगराळे गावातील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी मालेगावात कॅन्डल मार्च काढला आणि निषेध नोंदवला। बालिकेची हत्या केल्यानंतर ठिकठिकाणी संताप व्यक्त होतोय। आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी केली जाते। प्रश्नांच्या सदस्यांनी सगळ्यांनी खाली बसा। आज सोडून विनंती आहे तुम्हाला। दुसरीकडे अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ साधू महंत देखील आक्रमक झालेत। अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याकरिता विशेष समिती स्थापन करून कायदा करण्याची मागणी आदिनाथ संप्रदायाचे कलकी महाराज यांनी केली। नराधमाला खरं तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर महिलांवर असे अत्याचार करणारे आणि मानवतेला काळिमा फासणारे नराधम असून यांना या समाजात राहण्याचा अधिकार नाही आहे। यासाठी सरकारने या संदर्भात कठोर कायदा करावा जेणेकरून लवकरात लवकर याचा निकाल लागून त्यांना फाशीची शिक्षा लागावी।